सगळे सुखाचे सोबती आहेत. दुःखामध्ये तुमच्यासोबत कुणी उभं राहणार नाही. तुम्हाला एकटं पाडतील. तुम्हाला बोलणार नाहीत. तुमच्याशी आबोला धरतील. त्यांना असं वाटेल की संकटामध्ये जर आपण हिच्याशी बोललो किंवा ह्याच्याशी बोललो तर आपल्याला काहीतरी मागेल. त्यापेक्षा बाबा न बोललेलंच बरं. आणि अशा मतलबी लोकांपासून तुम्ही सुद्धा सावध व्हा, हुशार व्हा. या जगामध्ये कोणीही कोणाचं नसतं. आपल्याला फक्त वापर आपला करून घेतला जातो. मग आपल्या पोटचे हे आपले नसतात, आपल्या पाठचे पण आपले नसतात. त्यासाठी आपण थोडं प्रॅक्टिकल व्हायला शिका. कारण प्रत्येक नात्यामध्ये लोक प्रॅक्टिकल आणि व्यावहारिक झालेले आहेत. काही जर फायदा असेल तरच आपल्याशी नातेसंबंध ठेवतात, अन्यथा ते आपल्याला बोलायला सुद्धा तयार होत नाही. तर सुखदुःखाची गोष्ट तर खूप वेगळी झाली. त्यासाठी आजच तुम्ही स्वतः जगाप्रमाणे चालायला शिका. प्रॅक्टिकल बना, थोडंसं स्वार्थी बना आणि व्यावहारिक बनायला शिका. तुमच्याजवळ नाणे असतील तरच तुम्हाला या जगामध्ये जगायचा अधिकार आहे. अन्यथा तुमच्याजवळ नाणे नाही आहेत ना तर तुम्हाला जगायचा अधिकार नाही. तुम्हाला आत्महत्या करायला प्रवृत्त करतात. अशा पद्धतीची ह्या लोकांची वागणूक असते. म्हणून वेळी सावध व्हा आणि स्वतःसाठी जगायला शिका. जवळ पैसा ठेवा, स्वतः कमवा आणि स्वतःच्या नावाने डिपॉझिट करा. काहीतरी बचत करा आणि आनंदाने जगा. परमेश्वराचं नाव घ्या. सुखी राहा. धन्यवाद.